Hello everyone, welcome to RV Source English. So students, in this video we will be seeing 9th standard full English lesson The Storyteller. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द स्टोरीटेलर हा लेसन बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. इट वॉज अ हॉट आफ्टरनून अँड द रेल्वे कॅरेज वॉज करस्पॉन्डिंगली सल्ट्री अँड द नेक्स्ट स्टॉप वॉज अ टेम्पलकॉम नियरली अन आवर अहेड. तर एक अतिशय उष्ण अशी दुपार होती आणि ती रेल्वे कॅरेज म्हणजे तो रेल्वेचा डब्बासुद्धा तितकाच करस्पॉन्डिंगली म्हणजे तितकाच सल्ट्री म्हणजे उष्ण किंवा ह्युमिड असा होता. अँड द नेक्स्ट स्टॉप वॉज अ टेम्पलकॉम आणि पुढचं स्टॉप होतं टेम्पलकॉम नियरली अन आवर अहेड आणि ते जवळपास 1 तास पुढे होतं. द ऑक्युपंट्स ऑफ द कॅरेज वेअर अ स्मॉल गर्ल, अ स्मॉलर गर्ल अँड अ स्मॉल बॉय. त्या कॅरेजमध्ये लोक बसलेले होते. एक होती छोटी मुलगी, एक तिच्याहीपेक्षा छोटी मुलगी आणि एक छोटा मुलगा. देअर आंट ऑक्युपाईड वन कॉर्नर सीट आणि त्यांची आंट एका कॉर्नर सीटवर कोपऱ्यातल्या सीटवर बसलेली होती. अँड अ फर्दर कॉर्नर सीट ऑन अपोजिट साईड वॉज ऑक्युपाईड बाय अ बॅचलर आणि जी पुढची कॉर्नर सीट होती अपोजिट साईडची त्यावर एक बॅचलर बसलेला होता, एक मुलगा, तरुण मुलगा बसलेला होता. हू वॉज अ स्ट्रेंजर टू देअर पार्टी, जो त्या लोकांसाठी स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी होता. But the small girl and the small boy emphatically occupied the compartment. पण जी छोटी मुलगी होती आणि तो छोटा मुलगा होता त्यांनी जबरदस्तीने जणू ते पूर्णचे पूर्ण कंपार्टमेंट जे आहे ते ऑक्युपाय केलेलं होतं. Both the aunt and the children were conversational in a limited persistent way. आंट आणि ते जे मुलं होते त्यांच्यामधलं जे कन्व्हर्सेशन आहे म्हणजे जे संभाषण आहे ते लिमिटेड होतं, एकदम लिमिटेड ते लोक बोलत होते आणि पर्सिस्टंट होतं म्हणजे एकदम चिकाटीने, जणू एकच एक वाक्य परत परत रिपीट करत होते. रिमाइंडिंग वन ऑफ द अटेन्शन ऑफ अ हाऊस फ्लाय दॅट रिफ्युजेस टू बी डिस्करेज्ड. एखादी हाऊस फ्लाय ज्याप्रमाणे अटेन्शन कॅच करायचा प्रयत्न करते, किती आपण तिला हाकललं तरी ती डिस्करेज होत नाही, त्याप्रमाणे त्यांचं ते कन्व्हर्सेशन चाललेलं होतं आणि अतिशय इरिटेटिंग असं त्या आंटचं आणि त्या मुलांचं कन्व्हर्सेशन होतं. मोस्ट ऑफ देअर आंट्स रिमार्क्स सेम टू बिगिन विथ डोंट. आता जास्त करून आंटचे जे रिमार्क्स होते ते डोंटपासून सुरू व्हायचे. अँड नियरली ऑल द चिल्ड्रन्स रिमार्क्स बिगन विथ व्हाय. आणि जवळपास मुलांचे जेवढे रिमार्क्स होते सगळे व्हायने चालू व्हायचे. का? त्यांची आंट म्हणायची करू नकोस आणि ते मुलं म्हणायचे की का नाही करू. द बॅचलर सेड नथिंग आउट लाऊड. आता तो बिचारा बॅचलर मोठ्याने काही बोलला नाही. डोंट सायरिल डोंट एक्सक्लेम द आंट. आंट म्हणाली की सायरिल असं करू नकोस. ॲज द स्मॉल बॉय बिगन स्मॅकिंग द कुशन्स ऑफ द सीट प्रोड्युसिंग अ क्लाउड ऑफ डस्ट ॲट इच ब्लो. जेव्हा तो मुलगा त्या सीटच्या कुशनला बुक्क्या मारू लागला आणि त्याच्या प्रत्येक ब्लोमधून तिथं धूळ उडू लागली तेव्हा त्याची आंटी त्याला ओरडली की अरे सायरिल असं करू नकोस. कम अँड लुक आउट ऑफ द विंडो शी ॲडेड. आणि पुढे ती म्हणाली की अरे खिडकीच्या बाहेर बघ किती छान आहे. द चाइल्ड मूव्ड रिलक्टंटली टू द विंडो. रिलक्टंटली म्हणजे अनिच्छेने. तो मुलगा अनिच्छेने खिडकीकडे गेला. वाय आर दो शिप बिंग ड्रिवन आउट ऑफ दॅट फील्ड ही आस्क्ड. आणि आंटीला त्याने विचारलं की ते लोक त्या शिप्सला म्हणजे त्या मेंढ्यांना शेतातून का हाकलत आहेत. आय एक्सपेक्ट दे आर बिंग ड्रिवन टू अनदर फील्ड वेअर देअर इज मोर ग्रास सेड द आंट वीकली. आता ती आंट पण थकल्यासारखी म्हणाली की मला असं वाटते की ते त्यांना दुसऱ्या शेतात यासाठी हाकलत आहेत की दुसऱ्या शेतामध्ये अजून ग्रास आहे, अजून गवत आहे त्यांना खाण्यासाठी. बट देअर इज लॉट्स ऑफ ग्रास इन दॅट फील्ड प्रोटेस्टेड द बॉय. पण तो मुलगा विरोध करत म्हणाला पण याच तर शेतामध्ये इतकी सगळी ग्रास आहे, इतकं सगळं गवत आहे. देअर इज नथिंग एल्स बट ग्रास देअर. तिथं दुसरं काहीच नाही, फक्त ग्रास आहे. अँड देअर इज लॉट्स ऑफ ग्रास इन दॅट फील्ड. आणि तिथे त्याच फील्डमध्ये खूप सारं गवत आहे, नक्कीच खूप सारं गवत आहे. परहॅप्स द ग्रास इन द अदर फील्ड इज बेटर सजेस्टेड अँड फॅच्युअसली. आणि ती एकदम थकल्यासारखी म्हणाली, सिली म्हणजे मूर्खासारखी म्हणाली, मग कदाचित दुसऱ्या शेतामधली जी ग्रास किंवा गवत आहे ते या शेतातल्या ग्रासपेक्षा बेटर असेल म्हणून. व्हाय इज इट बेटर केम द स्विफ्ट इनएव्हिटेबल रिप्लाय. आणि लगेच त्या मुलांनी इनएव्हिटेबल म्हणजे अपरिहार्य असा असा क्वेश्चन विचारला की का बरं बेटर आहे, त्या दुसऱ्या शेतामधली ग्रास ही का बरं बेटर आहे. ओ लुक ॲट दोज काऊज एक्सक्लेम द आंट. आता आंट ते विषय बदलत म्हणाले अरे त्या गायींकडे बघ, त्या गायी बघ किती छान आहेत. नियरली एव्हरी फील्ड अलॉंग द लाईन हॅड कंटेन्ड काऊज ऑर बुलक्स.
आता जवळपास त्या सर्व शेतांमध्ये गायी आणि बैल चरत होते. बट शी स्पोक ॲज दो शी वेअर ड्रॉईंग अटेन्शन टू अ रॅरिटी. पण ती आंटी तर अशा प्रकारे म्हणाली त्याला की जणू काही तिने काहीतरी एक अशी ते अतिशय दुर्मिळ असा प्राणी बघितला. तर अशा प्रकारे ती त्याला म्हणाले की बघ बघ बाहेर किती छान काऊज आहेत. वाय इज द ग्रास इन द अदर फील्ड बेटर पर्सिस्टेड सायरल. पण तो सायरल काही विषय सोडून त्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हणाला की पण त्या दुसऱ्या फील्डमधली ग्रास बेटर काय आहे, सारखा तो तोच प्रश्न विचारू लागला. द फ्रॉन ऑन द बॅचलर्स फेस वेअर डीपनिंग टू अ स्क्रॉल. आता बॅचलरच्या डोक्यावरच्या ज्या आठ्या होत्या त्या आता जास्तच गडद झाल्या. म्हणजे बॅचलर जो होता तो अधिकच चिडला. ही वॉज अ हार्ड अनसिम्पथॅटिक मॅन, द आंट डिसाइडेड इन हर माइंड. आंटने मनात विचार केला की हा नक्कीच एक अनसिम्पथॅटिक अतिशय क्रूर असा व्यक्ती असला पाहिजे. तिने मनातच विचार केला. शी वॉज अटरली अनेबल टू कम टू एनी सॅटिस्फॅक्टरी डिसिजन अबाउट द ग्रास इन द अदर फील्ड. आणि ती आंट जी आहे ती नक्कीच एका डिसिजन तिचं काही समाधानकारक तिला निर्णय घेता येत नव्हता किंवा सांगता येत नव्हता की का बरं दुसऱ्या फील्डमधली ग्रास ही पहिल्या फील्डपेक्षा बेटर होती. त्यामुळे तिथं ती पेचामध्ये पडली. द स्मॉलर गर्ल क्रिएटेड अ डायव्हर्जन बाय बिगिनिंग टू रिसाइट ऑन द रोड टू मंडाले. आता जी छोटी होती, सगळ्यात छोटी मुलगी, तिने एक डायव्हर्जन क्रिएट केलं. डायव्हर्जन म्हणजे काय तर एक प्रकारे एक विषय म्हणजे सर्वांचं लक्ष एकीकडे वेधून घेतलं आणि ती गाणं गाऊ लागली ऑन द रोड टू मंडाले. शी ओनली न्यू द फर्स्ट लाईन. आता त्या मुलीला फक्त एकच लाईन येत होती, पहिली लाईन. बट शी पुट हर लिमिटेड नॉलेज टू द फुलेस्ट पॉसिबल यूज. पण तिने तिच्याकडे असलेलं जे लिमिटेड नॉलेज होतं त्याचा फुलेस्ट यूज करायचं ठरवलेलं होतं. शी रिपीटेड द लाईन ओव्हर अँड ओव्हर अगेन. एकच लाईन परत रिपीट करत होती. इन अ ड्रीमी बट रिझॉल्यूट अँड व्हेरी ऑडिबल व्हॉइस. एका अशा स्वप्नवत पण रिझॉल्यूट म्हणजे ठरवल्याप्रमाणे, पक्का निर्धार केल्याप्रमाणे आणि अतिशय मोठ्या आवाजात एकच एक लाईन पुन्हा रिपीट करत होती. इट सीम्ड टू द बॅचलर ॲज दो समवन हॅड अ बेट विथ हर दॅट शी कुड नॉट रिपीट द लाईन अलाउड 2000 टाइम्स विदाउट स्टॉपिंग. बॅचलरला असं वाटलं की नक्कीच कोणतरी तिच्यासोबत शर्यत लावली असणार की 2000 वेळा न थांबता ती ते लाईन जी आहे ती गाऊन दाखवू शकत नाही. हू एव्हर इट वॉज हू हॅड मेड द वेगर वॉज लाईकली टू लूज हिज बेट. ज्याने कोणी शर्यत लावली असणार तिच्यासोबत तो नक्कीच हारणार असं बॅचलरला वाटलं, कारण ती मुलगी एकच एक लाईन परत अतिशय मोठ्या आवाजात गात होती. कम ओव्हर हिअर अँड लिसन टू अ स्टोरी सेड द आंट. आंट म्हणाली. वेन द बॅचलर हॅड लुक ट्वाईस ॲट हर. आता बॅचलर चिडला. 2 वेळा बॅचलरने आंटकडे बघितलं, कारण ती मुलं एवढा गोंधळ करत होते की तो एकदम चिडून गेला. शेवटी त्या आंटनी काय केलं, त्या मुलांना म्हणालं. ती आंट म्हणाली, कम ओव्हर हिअर लिसन टू अ स्टोरी. चला इकडे या, मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. द चिल्ड्रन मूव्ड लिस्टलेसली टुवर्ड्स द आंट. आता जे मुलं होते अतिशय अनुत्सुकपणे आंटीकडे गेले. एंड ऑफ द कॅरेज म्हणजे कॅरेजच्या एका कोपऱ्यामध्ये. एव्हिडेंटली हर रेप्युटेशन ॲज अ स्टोरी टेलर डिड नॉट रँक हाय इन देअर एस्टिमेशन. आता नक्कीच त्यांच्या नजरेमध्ये तिचं स्टोरी टेलर म्हणून जे रेप्युटेशन आहे ती काही फार चांगली नव्हती, ही गोष्ट तर क्लिअरच होती. त्या मुलांच्या चेहऱ्यावरून ते दिसत होतं की आंटीला काही एवढी चांगली स्टोरी सांगता येत नव्हती. इन अ लो कॉन्फिडेन्शियल व्हॉइस इंटरप्टेड ॲट फ्रिक्वेंट इंटरवल्स बाय अ लाऊड पेट्युलंट क्वेश्चनिंग्स फ्रॉम हर लिसनर्स शी बिगन अन अनएंटरप्राइजिंग अँड डिप्लोरेबली अनइंटरेस्टिंग स्टोरी अबाउट अ लिटिल गर्ल हू वॉज गुड अँड मेड फ्रेंड्स विथ एव्हरीवन ऑन अकाउंट ऑफ हर गुडनेस. तर एका अतिशय लो आणि कॉन्फिडेन्शियल म्हणजे रहस्यमय आवाजामध्ये आंटीने स्टोरी सुरू केली, पण त्याला मध्ये जे तिचे लिसनर्स होते ते लाऊड आणि पेट्युलंट आवाजाने क्वेश्चन्सने डिस्टर्ब करत होते. मध्ये तिला थांबवत अतिशय प्रश्नांचा भडीमार आंटवर करत होते आणि तिने तिची ती अनएंटरप्राइजिंग आणि अनइंटरेस्टिंग स्टोरी जी आहे ती सुरू ठेवली. एक लहान मुलगी जी खूप चांगली होती अँड मेड फ्रेंड्स विथ एव्हरी वन ऑन अकाउंट ऑफ हर गुडनेस, आणि आपल्या चांगुलपणामुळे सर्वांसोबत मैत्री करायची. अँड वॉज फायनली सेव्ड फ्रॉम द मॅड बुल बाय नंबर ऑफ रेस्क्युअर्स हू ॲडमायर्ड हर मॉरल कॅरेक्टर. आणि शेवटी तिला एका मॅड बुलपासून, एका रानटी रेड्यापासून वाचवण्यात आलं. तिच्या रेस्क्युअर्सने तिला वाचवलं, जे तिचं मॉरल कॅरेक्टर जे आहे त्याला ॲडमायर करायचे, म्हणजे तिचं चांगुलपणा ज्या लोकांना आवडायचा शेवटी सर्वांनी तिला वाचवलं. तशी एक अतिशय अनइंटरेस्टिंग स्टोरी आंटने मुलांना सांगितली. वुडंट दे हॅव सेव्ड हर इफ शी हॅडन बीन गुड डिमांडेड द बिगर ऑफ द स्मॉल गर्ल. आता ती लहानांमधली जी मोठी मुलगी होती तिने मध्येच प्रश्न विचारला,
जर ती मुलगी चांगली नसती तर त्या लोकांनी तिला वाचवलं नसतं का? इट वॉज एक्झॅक्टली द क्वेश्चन दॅट द बॅचलर हॅड वॉन्टेड टू आस्क. आता हाच प्रश्न नेमका बॅचलरच्या मनातसुद्धा आला. त्यालासुद्धा हाच प्रश्न विचारायचा होता. वेल येस, ॲडमिटेड द आंट लेमली. आंट पण एकदम थकल्यासारखी म्हणाली की हो कदाचित, बट आय डोंट थिंक दे वूड हॅव रन क्वाईट सो फास्ट टू हेल्प हर इफ दे हॅड नॉट लाईक्ड हर सो मच. पण मला नाही वाटत की त्यांना जर ती मुलगी आवडली नसती तर ते इतक्या फास्ट तिला वाचवायसाठी धावले असते. इट्स द स्टुपिडेस्ट स्टोरी आय हॅव एव्हर हर्ड, सेड द बिगर ऑफ द स्मॉल गर्ल. ती लहानांमधली मोठी मुलगी म्हणाली विथ इमेन्स कन्व्हिक्शन, अतिशय ठामपणे, की आजपर्यंत ऐकलेली ही सगळ्यात स्टुपिडेस्ट, सगळ्यात मूर्खांसारखी स्टोरी होती. आय कांट लिसन आफ्टर द फर्स्ट बीट, इट वॉज सो स्टुपिड, सेड सायरिल. सायरिल पण म्हणाला की मी तर पहिल्यांदा सुरुवात ऐकल्यानंतर पुढे ऐकली पण नाही, इतकी मूर्खासारखी ती स्टोरी होती. द स्मॉल गर्ल मेड नो ॲक्च्युअल कमेंट ऑन द स्टोरी, बट शी हॅड लॉंग एगो रिकमेन्स्ड अ मर्मर्ड रेपिटिशन ऑफ हर फेवरेट लाईन. आता जी छोटी मुलगी होती सगळ्यात, तिने तर काही अशी ॲक्च्युअल कमेंट केली नाही, पण बऱ्याच आधी तिने तिचं जे एक सिंगिंग होतं, जे एकच लाईन ती बार बार गात होती, परत परत गात होती, ते गाणं चालू करून दिलेलं होतं. याचा अर्थ तिलासुद्धा स्टोरी आवडलेली नव्हती. यू डोंट सीम टू बी सक्सेस ॲज अ स्टोरी टेलर, सेड द बॅचलर सडनली फ्रॉम हिज कॉर्नर. अचानक आपल्या कोपऱ्यातून बॅचलर म्हणाला की एक स्टोरी टेलर, एक कथाकार म्हणून तुम्ही काही फार सक्सेसफुल दिसत नाही. द आंट ब्रिस्टल्ड इन इन्स्टंट डिफेन्स ॲट दिस अनएक्सपेक्टेड अटॅक. आता जी आंट होती, हा जो अनएक्सपेक्टेड अटॅक तिच्यावर झाला होता, अचानक झालेला हल्ला, त्यामुळे तिला फार राग आला. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू टेल स्टोरीज दॅट चिल्ड्रन कॅन बोट अंडरस्टँड अँड अप्रिशिएट, शी सेड स्टिफली. अतिशय ठामपणे आणि कडकपणे त्या बॅचलरला आंट म्हणाली की हे काम अतिशय कठीण आहे, लहान मुलांना स्टोरी सांगणं की जे ते त्यांना समजतील आणि जे ते ॲप्रिशिएटसुद्धा करतील. म्हणजे वाटते तितकं सोपं हे काम नाही, असं ती स्टिफली एकदम त्या बॅचलरला म्हणाली. आय डोंट ॲग्री विथ यू, सेड द बॅचलर. पण बॅचलर म्हणाला की नाही, मी तुमच्याशी सहमत नाही. परहॅप्स यू वूड लाईक टू टेल देम अ स्टोरी, वॉज द आंट रिटॉर्ट. तर आंटसुद्धा लगेच रिप्लाय दिला आंटनी, कदाचित तुम्ही का नाही त्यांना स्टोरी सांगून बघत. टेल अस अ स्टोरी, डिमांडेड द बिगर ऑफ द स्मॉल गर्ल. तर लहानांमधली जी मोठी मुलगी होती ती आता म्हणू लागली की आम्हाला स्टोरी सांगा, आम्हाला स्टोरी सांगा. वन्स अपॉन अ टाईम बिगन द बॅचलर. आता बॅचलरसुद्धा स्टोरी सांगणं बॅचलरने सुरू केलं. तो म्हणाला की एका वेळची गोष्ट आहे. देअर वॉज अ लिटिल गर्ल कॉल्ड बर्था. एक मुलगी होती छोटी, तिचं नाव होतं बर्था. वॉज एक्स्ट्रॉर्डिनरीली गुड. आणि एकदम अतिशय छान, अतिशय चांगली अशी ती मुलगी होती. द चिल्ड्रन मोमेंटरीली अरोज्ड इंटरेस्ट बिगेन ॲट वन्स टू फ्लिकर. ऑल स्टोरीज सेम ड्रेडफुली अलाइक, नो मॅटर हू टोल्ड देम. मुलांचा जो मोमेंटरीली अरोज इंटरेस्ट होता, म्हणजे हळूहळू वाढलेला जो रस होता, इंटरेस्ट होता, तो हळूहळू आता कमीसुद्धा होऊ लागला. मुलं म्हणाले की सगळ्या स्टोरी सारख्याच असतात, कोणीही सांगितलं तरी एकसारख्या स्टोऱ्या सांगतात. शी डिड ऑल दॅट शी वॉज टोल्ड. शी वॉज ऑलवेज ट्रूथफुल. शी केप्ट हर क्लोथ्स क्लीन, एट मिल्क पडलिंग्स, अँड though they were jam tarts and thought they were jam tarts, learned her lessons perfectly and was polite in her manner. तर बॅचलर सांगू लागला की ती जी मुलगी होती, तिला जे सांगितलं ते सर्व ऐकायची, नेहमी खरं बोलायची, आपले कपडे स्वच्छ ठेवायची, मिल्क पुडिंग खायची कारण तिला वाटायचं की ते जॅम टार्ट्स आहेत, आणि लेसन्स एकदम छान प्रकारे लर्न करायची, आणि आपल्या मॅनर्समध्ये सुद्धा खूप पोलाईट होती, अतिशय नम्र मुलगी होती. वॉज शी प्रेटी, आज द बिगर ऑफ द स्मॉल गर्ल. लहानांमधली जी मोठी मुलगी होती तिने विचारलं, मग ती सुंदरसुद्धा होती का? नॉट ॲज प्रेटी ॲज एनी ऑफ यू, सेड द बॅचलर. बॅचलर म्हणाला की तुमच्या सगळ्यांपेक्षा तर ती काही एवढी छान नव्हती, बट शी वॉज हॉरिबली गुड. पण ती मुलगी भयंकर छान होती, भयंकर चांगली होती. देअर वॉज अ वेव ऑफ रिॲक्शन इन फेवर ऑफ द स्टोरी. अचानक सगळ्या मुलांना ते इंटरेस्ट वाटला त्या स्टोरीमध्ये, जेव्हा त्या बॅचलरने म्हटलं की हॉरिबल गुड. The word horrible in connection with goodness was a novelty that commended itself. हॉरिबल हा शब्द जो गुडनेस सोबत लागून त्या बॅचलरने वापरला, तो एक नॉवेल्टी म्हणजे काहीतरी नवीन त्या मुलांसाठी होतं. इट सीम टू इंट्रोड्यूस अ रिंग ऑफ ट्रूथ दॅट वॉज ॲबसेंट फ्रॉम द आंट्स टेल्स ऑफ इन्फंट्स लाईफ. आणि एक त्यांच्यामध्ये त्या जो बॅचलर सांगत होता त्याच्यामध्ये एक रिंग ऑफ ट्रूथ होतं, म्हणजे खरेपणा होता, जो आंटीच्या त्या बोरिंग स्टोरीजमध्ये अब्सेंट होता.
म्हणजे त्यांच्यामध्ये नव्हता. तर एक प्रकारे खरेपणा, एक रियालिटी त्या मुलांना बॅचलरच्या स्टोरीमध्ये जाणवली. अशा प्रकारे मुलांना इथं पार्ट 1 हा इथं आपला संपला द स्टोरी टेलर या लेसनचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघू. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.